हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आपल्या ह्या चॅनलवरती ज्योती डेली ब्लॉगमध्ये खूप दिवस झाले गावाकडून आल्यापासून ब्लॉग बनवायला नव्हता घेतला. गावाकडचे ब्लॉग होते तेच एडिटिंग करून टाकायचं काम होतं. आणि 8 दिवस झाले आम्ही गावाकडून येऊन, 8-10 दिवस होत आले. आणि सोनूचं पण रेग्युलर शाळा वगैरेच सुरू आहे. आणि सोनूचे केस कट केलेले आहेत. आम्ही खूप जास्त वाढले होते, पण छान वाटत होते, मला आवडतात वाढलेले. पण तरीसुद्धा मग सकाळचं तिला आवरताना खूप लेट होतं विचारायला त्याला. तर मग हे आम्ही केस कट केलेले आहेत तिचे. तर आज तिच्या शाळेमध्ये काय खाऊचा स्टॉल लागणार आहेत. आणि तेच म्हणजे मुलांची खाऊ, ते काहीतरी आनंदनगरी असं काहीतरी म्हणतात ना, मुलांचा मेळावा असं काहीतरी म्हणतात ते आहे. तर आज सोनूचे खाऊचे स्टॉल वगैरे लागणार आहेत. तर माझ्याकडं आज तिला म्हणजे पास्ता घेऊन जायचा आहे स्टॉल लावण्यासाठी त्यांच्या सगळ्या मैत्रिणीमध्ये. तर एका वर्गामध्ये 1-2 असे स्टॉल असतात, जास्त नाही. पण तर खूप मज्जा येते. तर त्याच्यामुळे तिला स्टॉल लावायचा आहे त्यांच्या मैत्रिणीमध्ये. तर एका मैत्रिणी का दोघी मैत्रिणींनी पास्ता घेऊन दिलेला आहे, आपला सुका पास्ता. आणि आता ते मला बनवून द्यायचं आहे. आता किती बनवायचं आहे ते तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता तुम्ही, इथं एवढा पास्ता घेतलेला आहे. तर खूप जास्त आहे पास्ता. आता जवळजवळ 1 किलो तरी आहे हे पास्ता जवळजवळ. तर आता हे आपल्याला पूर्ण पास्ता बनवून घ्यायचा आहे. अगोदर हे व्यवस्थित आपल्याला गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हेजिटेबल टाकून मस्त छान असा बनवून घ्यायचा आहे. त्याचा पूर्ण आपली रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. फक्त आता हे कसा बनवायचा बनवल्याच्या नंतर दाखवते. घाई गडबड खूप आहे आणि ऑलरेडी 6:30 वाजून गेलेत तरी. आणि तिला 8 वाजता शाळेत जायचं. हे सगळं बनवून मला पण सगळी घरातली कामं आवरायची. त्याच्यामुळे मी पटकन बनवून घेणार आहे. रेसिपी काही शेअर करणार नाही. रेसिपी आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती. वाटलं तर त्याचा व्हिडिओचा व्हिडिओची लिंक असतील ना, तर तीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या आपल्या ह्या खाली देईल, जेणेकरून तुम्हाला ती पाहता येईल व्हिडिओ. तर चला लगेच आपण सुरुवात करूया आणि तुम्हाला दाखवते सगळा बनवल्याच्या नंतर. आता पास्ता वगैरे उकळून झालाय माझा. इथे दाखव ना जवळ येऊन. अगं ये ना जवळ. बघा एवढा सगळा उकळलाय. मस्त असा सुटसुट्टा उकळला पाहिजे. कारण ह्याच्यात आता उकळताना गरम उकळी आलेल्या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकलं होतं चमच्याभर, जेणेकरून कसं असा सुटसुट्टा उकळून मस्त बाहेर येतो. आणि इथं माझे व्हेजिटेबल टाकायचे आहे तेवढे इथे चिरून झालेलं आहे. इथं मी 2 शिमला मिरची घेतल्यात, 2 टॅमॅटो घेतलेत, 2 कांदे घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. शक्यतो कोथिंबीर नाही टाकली तरी चालते, पण छान लागते म्हणून टाकायची. आणि थोडासा लसूण टाकला आहे. आता इथे थोडे जास्त मुलं आहेत ना, व्हेजिटेबल खायला नको म्हणतात, तर मग इथं थोडे प्रमाणामध्ये मी घेतले तर त्यासाठी. आणि एवढा सगळा पास्ता माझा उकळून झाला. हे दिसायला व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटंसं पातेलं दिसते, पण भरपूर मोठं आहे. तर आता हे मी पहिलं काढून घेते. अशा पद्धतीने गाळून घ्यायचे सगळं पाणी व्यवस्थित, कारण ते थंड झाल्याच्या नंतर आपल्याला त्या पास्त्याला फोडणी द्यायची. आधीच खूप जास्त उकळला गेलाय. हे सगळं असं खाली गाळून घ्यायचंय आणि आता बनवायला पण घ्यायचंय. पण आता हे कढईमध्ये किती बनतं काय माहिती. म्हणजे कसं कढई माझ्याकडे मोठी नाहीये ना, त्यासाठी मग थोडंसं हलवायला प्रॉब्लेम येईल. ते पण अगोदर मी आता हे पूर्ण पास्ता थंड होणार आहे आणि नंतरच त्याला फोडणी वगैरे देणार आहे. ह्याच्यातलं सगळं पाणी मी असं काढून घेतलं ना, चिखलासारखा व्हायचं नाही पास्ता. खूप सुट्टा होतो मग छान.
बंद करा बंद. बघा मी एवढं मोठं पातीला घेतले का म्हणून तर हलवता येईल व्यवस्थित म्हणून, कारण हे ना मग चिकट होतं ना पास्ता, सुट्ट्या होण्यासाठी. आता हे थोडा थंड होते तोपर्यंत इकडे माझी फोडणी द्यायला चालू आहे. त्याच्यामध्ये मी जिरं टाकले, तेल टाकलं, जिरं टाकले आणि त्यानंतर लसूण टाकलाय आणि छान असा तळून घेतलाय. त्यानंतर कांदा टाकलाय. आता कांदा पण आपला तळत आलाय आणि त्याच्यानंतर ही आपण हिरवी शिमला मिरची चिरली होती ती पण टाकली. तुम्हाला जर जास्त तिखट खायचं असेल तर तुम्ही हिरवी मिरची आपली भाजीची असते ती पण टाकू शकता. तर नाही टाकणार कारण मी जास्त तिखट नाही खाणार. तिथे शिमला मिरची टाकली आहे आणि ती पण छान अशी तळून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला हे टोमॅटो टाकून द्यायचे. छान असं तळून द्यायचं छान. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आपलं, टोमॅटो कांदा शिजावं म्हणून व्यवस्थित. नंतर परत मीठ टाकायचं आपल्याला शेवटला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना 2 पास्ता मसाला लागणार आहेत आणि 2 टोमॅटो केचप लागणार आहे. तर आता मी ते पण फोडून घेते तोपर्यंत इकडे हे शिजते. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की रेसिपी नाही दाखवणार, पण शॉर्टकटमध्ये म्हणलं थोडी दाखवावं. घराला मला घरामध्ये घेतली पाहिजे, मी तर घरा इकडे खायची. आता इथे मस्त असं सगळं आपलं कांदा टोमॅटो छान असा शिजून निघलाय आणि शिमला मिरची वगैरे आपण आता इथे टाकली. इथे थोडीशी कोथिंबीर टाकायची, नंतर काही टाकायची आपल्याला कोथिंबीर, आत्ताच नाही टाकायची जास्त. त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया. तर जास्त तिखट नाही खात म्हणून मुलं आपण थोडंसं टाकणार आहेत मसाले. थोडंसं लाल तिखट टाकले, थोडीशी हळद, घालून घेऊया. आणि हे पास्ता मसाला 5 रुपयाचं 1 पॅकेट असतं. आता आपल्याला जास्त प्रमाणामध्ये करायचं म्हणून मी तर 2 पॅकेट टाकणार आहे. थोडं करायचं असेल तर तुम्ही 1 किलो टाकू शकता. बघा असं मस्त असं आपला पूर्ण मसाला शिजून झाला, तेल पण सुटत आले. आता आपण टाकणार आहोत टोमॅटो केचप. टोमॅटो केचपच्या सुद्धा मी 2 पुड्या घेतल्या. आता ही फक्त 2 रुपयाची एक पुडी असते, तिच्यात काही जास्त येत नाही म्हणून जास्त टाकते. आणि हे असं सगळं घालून घ्यायचं आपल्याला. आता हे हलून झालं ना तर ह्याच्यामध्ये आता थोडा हे आपला जे काही पास्ता आहे ना ते ॲड करूया. आता हे थोडंसं असं घट्ट होऊन बसलं, थंड पण झालं आहे. आता छान असं ॲड करून घेऊया, ह्याच्यात टाकून घेऊया. बघा मोकळा होतं आहे, थंड झालं आहे ना तर त्याच्यामुळे मस्त असं सुट्टा होतं आहे. त्याच्यामुळे अगोदर मी 10-5 मिनिटं ह्याला थंड होण्यासाठी ठेवून दिलं होतं. सगळं घालून घ्यायचे. सगळा मसाला मिक्स झाला पाहिजे, असं हलवून घ्यायचं. सगळा मसाला मिक्स झाला ना तर टेस्टला छान होतं.
खूप जास्त आहे त्याच्यामुळे हलवायला थोडंसं जड जाते. तर तुम्ही बघू शकता हे सुट्टं किती छान होते. आता आपल्याला इथं थोडासा मसाला मिक्स झाला आहे. आता आपल्याला काय करायचे, ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं लगेच चवीपुरतं. बघा तर जितकं मीठ लागेल आपल्याला चवीपुरतं आपल्या पास्त्याच्यानुसार, जितकं तुम्हाला कमी जास्त बनवायचं आहे तेवढा. तर मी एवढं मीठ टाकले 2 चमचे, 2-2.5 चमचे. आपल्या चमच्यानुसार ठरतं ते किती टाकायचं किती नाही. तर इथं मीठ टाकले. अगोदर आपण शिजायला टाकलं होतं ना त्यामुळे ते जास्त काही टाकायचं नाही, फरक होईल. तर बघा हे असं झालं आहे पास्ता. फोडणी द्यायला ठेवलं होतं. सगळ्यात शेवटला आपण मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊया. ती पण आपण हलवून घेऊया छान अशी. मस्त असं पातेल्यात हलवता आलं. कढईमध्ये हलवता नसतं आलं कारण कढई माझ्याकडे छोटी आहे. तर छान असं पातेल्यात हलवता आलं. तर बघू शकता तुम्ही किती छान असा पास्ता तयार झाला आहे. मस्त. जास्त पण भाज्या नाही टाकायच्या कारण जास्त वटवट भाज्या दिसल्या ना ते मुलं खायला नको म्हणतात. मुलांना नाही आवडत जास्त भाज्या. इथं सिंपल थोड्याच भाज्या टाकल्यात आणि छान असा पास्ता आपला तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर मागं जा ना मागं, अजून फोटो काढ. माहित नाही कसं काढलेत ना. तर आता झालाय पास्ता तयार. आता थोडासा थंड होण्यासाठी ठेवते आणि अशा मोठ्या डब्यामध्ये मग भरून मी सोनूला देणार आहे शाळेत नेण्यासाठी. तर तुम्हाला पास्ताची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुढे पण ब्लॉगला कंटिन्यू करा. थोडासा ब्लॉग आहे, जास्त काही मोठा नाही आहे. मस्त असा पास्ता तयार झालेला आहे. आता ही रेसिपी तर तुम्ही म्हणता अनहेल्दी आहे, मुलांना कशाला बनवून द्यायची काय, पण कधीतरी चालते. आणि ते चॉईस त्यांच्या मुलींचं झालं होतं, त्यांनी मॅडम वगैरे विचारूनच बनवलेली होती. तर पण टेस्टी लागते खायला सुद्धा, तर छान लागते. तर सोनू इकडे आहे का? तिलाच विचारू आपण कशी झाली. तर चमचा घे बघ खाऊन कसं झालं. मी पण खाऊन बघते, खाऊन बघ. टेस्टला तर छान झाली आहे. मस्त झाली टेस्टला. जरा थंड होते, बाकी चालून घेते तोपर्यंत मग तिला भरून देते डब्यात. बंद कर.